नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत. इथे अर्जुनने आता महिपतला चांगलंच वेठीस धरलेलं असतं. कारण महिपतला जेलमध्ये जी ॲडव्होकेट महिला भेटण्यासाठी आली होती तिचं नाव आणि पत्ता लगेच मला कळव असे म्हणत आता अर्जुनने मात्र या महिपतला तर धक्काच दिलेला असतो. तर आता नाग्या लगेच इकडे महिपत जवळ येतो आणि लागतो, नागराज म्हणतात मला नागराज. आणि हे बघ महिपत, तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर इथे काही मागे पुढे सांगण्याचा प्रयत्न केला तर तिकडे तुझ्या साक्षीचं काय होईल याचा जरा विचार कर, अशी धमकी आता नाग्याने महिपतला दिलेली असते. तर इकडे प्रियाला मात्र मोठं टेन्शन आलेलं असतं. कारण एवढंही सुभेदारांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते पण कोणी इम्प्रेस होतच नाही आहे. आणि हा अश्विन माझ्या बाजूने बोलायला तयारच नाही आहे. आणि तिकडे जर नागराज माझ्या विरुद्ध काही बोलला तर नाही 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 नाही, मला काही करून जेलमध्ये नाग्याला भेटायला जावंच लागेल असं आता प्रियाचं चालू असतं. तर आता इकडे सुभेदारांनी अर्जुन आणि सायलीच्या वेडिंग ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग करायला सुरुवात केलेली असते. तेवढ्यात अर्जुन आणि सायली येतात. आता मात्र या सगळ्या फॅमिलीचं जे बोलणं चालू असतं ना ते सायली अर्जुनने ऐकलेलं असतं. तेव्हा लगेच सायली म्हणू लागते, कुणाच्या वाढदिवसाची तयारी चालू आहे? त्याच वेळेस अस्मी म्हणू लागते, कुठे काय, कुणाचंच नाही, आमचं सरप्राईज आहे. तेव्हा अर्जुन लागतो, कळला, आमच्या वेडिंग ॲनिव्हर्सरीची प्लॅनिंग चालू आहे ना. तेव्हा लगेच आता अस्मिता म्हणू लागते, हो, तुमच्या दोघांचं 3 वर्षापूर्वीचं झालेलं लग्न आणि 1 वर्षापूर्वी झालेलं लग्न या दोन्हीची वेडिंग ॲनिव्हर्सरी अगदी धूमधडाक्यात व्हायलाच पाहिजे. आता मात्र या सेलिब्रेशनमध्ये नेमकं काय काय धमाके होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.